नमस्कार शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि आता वेळ आहे आपल्या जमिनीची खरी ताकद ओळखण्याची. खरीप हंगामात जर तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पन्न हवे असेल तर उन्हाळी नांगरणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळी नांगरणीचे महत्त्व आणि पूर्वतयारी कशी करायची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर उन्हाळी नांगरणीचे 5 मोठे फायदे आहेत. कीड रोग नियंत्रण. तर उन्हाळ्यात खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीतील सुप्त अवस्थेतील किडींचे कोश आणि अंडी वर येतात आणि कडक उन्हामुळे नष्ट होतात, ज्यामुळे पुढच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच दुसरा मुद्दा आहे तण नियंत्रण. हरडी, कुंदा यासारखी बहुवर्षीय तणे उन्हात वाढल्यामुळे मुळासकट नष्ट होतात. जमिनीची सुपीकता खोल नांगरणीमुळे खालची माती वर येते आणि वरची माती खाली जाते. यामुळे मातीला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ती तापते आणि जमीन ही सुपीक होते. तसेच पाणी साठवण्याची क्षमता. पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीच्या खालच्या थरापर्यंत झिरपण्यास मदत होते, ज्यामुळे जमिनीचा ओलावा हा टिकून राहतो. तसेच खतांचा कार्यक्षम वापर. नांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे आपण टाकलेली खते पिकाच्या मुळांपर्यंत सहज पोहोचतात. खरीप पूर्वतयारी कशी करावी म्हणजेच ॲक्शन द प्लॅन. शेत स्वच्छता. नांगरणीपूर्वी शेतातील आधीच्या पिकांचे अवशेष म्हणजेच काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. शेणखताचे नियोजन. नांगरणीनंतर पाऊस पडल्यानंतर शेतात जे काही कुजलेले प्रक्रिया केलेलं चहापत्तीसारखे शेणखत असतं, तर ते पाऊस पडल्यानंतर जमीन म्हणजेच थंड झाल्यानंतर जेव्हा पीक हे 2 पानांवर असते त्यावेळेस आपल्याला प्रक्रिया केलेले शेणखत देणं आवश्यक असते. तसेच बियाण्याची निवड म्हणजेच मातीच्या परीक्षणानुसार कोणत्या जमिनीत कोणते वाण व्हरायटी चांगली येईल याचे नियोजन आपण आधीपासूनच करून ठेवायचं आहे. तसेच अवजारांची दुरुस्ती. पेरणी यंत्र, डवरणीची अवजारे यांची वेळोवेळी काळजी घेऊन आणि कोणतं अवजार आपल्याला जमिनीच्या मशागतीसाठी लागणार आहे ही काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर नियोजन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळायला मदत होते आणि आपण उन्हाळ्यामध्ये जर जमिनीची पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने जर केली तर येणाऱ्या समोर वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई येत नाही आणि तणांचा प्रादुर्भाव देखील वाढत नाही. म्हणजेच काय, खर्चामध्ये आपली चांगल्या प्रकारची बचत होत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला शेअर करा. जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.